स्वच्छ सुंदर आणि साफसफाईवाला चांगला रुमाल घ्यायचा आणि हे आलं, लसूण, खोबरं, जिरं हे एकत्र करून सामग्री करून मिक्सरला लावायचं. मी छोटा आहे बोलतो आचारी, पण मोठं काम करायला चाललोय, तर मित्रांनो मला समजून घ्या. नमस्कार मित्रांनो, तर आम्ही आज बनवणार आहे सोनकढी. छोटू ड्रायव्हर बनवणार आहे, दाखवतो तुम्हाला. पहिला आधी नारळ घेतलं पाण्यासाठी आबग त्याला पाणी आधी मगाचपासून वेगळं फोडचं पाण्यात भरलेलं आहे. नारळ फोड. तर मित्रांनो मी आज सोलकढी बनवणार आहे आणि मी सोलकढी बनवतो ना, सगळे पितच राहतात. कोयती गुंड आम्ही ह्याच्यात पडेल सगळं. टेस्टी. फोड. आणि अशा तरी नारळ फुटला आहे, पण ते पाणी आपल्याला वेस्ट नाही दवडायचं आहे. आणि पाणी तर भरपूर झालं आहे, बघूया. ग्लासाच्या तलाला पण तू झोपून उठलीस जा. भाऊ तुला आवाज आता हा नारळ काय करायचा आपण? आणि कापलेले. हा आता मी नारळ काय करणार, त्याचे तुकडे तुकडे बाहेर काढणार आणि मिक्सरला वाटणार किसणार आणि त्याचं पाणी काढून घेणार. चला, आणि पुढची रेसिपी बघायला आमच्या घरात यायला लागेल. चला या लवकर. हे आपल्या छोटू ड्रायव्हरचं घर आहे. माझ्या पद्धतीने हे नारळाचे आता बारीक बारीक तुकडे करून घेतोय. आपली ही गावठी रेसिपी आहे, त्याच्यामुळे जसं बनवतोय तसं ॲक्सेप्ट करा. नावं ठेवू नका. नावं काय देतील त्यांच्याकडे घेऊन माहीत नाही. बारीक बारीक तुकडे करून झाल्याच्या नंतर मिक्सरला लावणार. त्याचं दूध काढून घेणार, व्हाईटवाला. पाणी, पाणी. दूध नाही, पाणी. त्याला दूध म्हणतात. शहरातली लोक दूध म्हणतात त्याला. दूध म्हणतात, आपण पाणी बोलायचं. मित्रांनो, हे खोबरं बारीक करून घेतलंय. या बाजूला आलं आहे, इकडे लसूण आहे आणि हे कोकमाचं पाणी. आता हे खोबरं मिक्सरला लावणार. सगळं मटेरियल वगैरे सगळं तयार करून घेतलंय. तिकडे मिक्सर लावलाय, टोप वगैरे, मिक्सरचं भांडं वगैरे. चल रे लाव. असं कापड घ्यायचं पांढरा किंवा रुमाल घ्यायचा, स्वच्छ स्वच्छ सुंदर आणि हा बोल सोबत. स्वच्छ सुंदर आणि साफसफाईवाला चांगला रुमाल घ्यायचा आणि हे आलं, लसूण, खोबरं, जिरं हे एकत्र करून सामग्री करून मिक्सरला लावायचं. मी छोटा आहे बोलतो आचारी, पण मोठं काम करायला चाललोय, तर मित्रांनो मला समजून घ्या. आणि हे असं कापडामध्ये घ्यायचं नाही. आणि ही सोलकढी बनवण्याचं मागचं कारण की माझा भाचा आलाय घरी, त्याला सोलकढी पियूष वाटते म्हणून मी सोलकढी बनवतोय. ब्लॉगसाठी नाही मी बनवत आहे. ओके सर. मिक्सरचं भांडं लागतंय काय? काढ. फायनली सगळं खोबरं की मिक्सरला लावून झालं आहे आणि त्याचं पाणी हे असं रुमालात बांधून हे काढतोय पिळून. खाली तर मित्रांनो 2-3 वेळा खोबरं मिक्सरला लावून त्याचं एवढं पाणी तयार केलेलं आहे. आणि इकडे मिरच्या आता आम्ही ठेचणार आणि त्याची कारण थोडासा थोडी जरा वेगळी आहे. थांब ना, तर थोडासा तिखटपणा यावा म्हणून मिरच्या टाकणार आहे.
आणि खोबऱ्याच्या पाण्यात या कोकमाचं पाणी आम्ही ॲड करतोय, टाकतोय त्याच्यामध्ये. टाकचं तर गुलाबी कलर तयार होईल. मीठ वगैरे टाकायला लागत असेल ना ह्याच्यात? टाकणार. आमचा रेसिपी वगैरे गेला का दुसरा इंग्लिश मध्ये. कोकमाचं पाणी मिक्स करून झाल्याच्या नंतर हे टाकतोय आता जिरं. टाक. मस्त आता वास सुटलाय. मिक्स करून घेतोय. काय कलर आलाय बघ बाबू, खतरनाक. असं बघून आहे ना वाटते की तोंडाला पाणी सुटलंय, पण मी आधी पिऊ शकत नाही कारण का अजून मीठ घातलंय नाही ना. आता मीठ टाकतोय चवीनुसार. लागल सोबत. तर फायनली सोलकढी बनवून झाले आहे आणि टेस्ट करतोय भाव. कशी झाले सोपान? एक नंबर झाले नाही ना? ते खतरनाक. आता जराशी फक्त टेस्ट करून बघतोय. आता आम्ही फ्रीजमध्ये ठेवणार आहे ती, आणि संध्याकाळी चिकनची रेसिपी आहे. संध्याला आम्हाला चिकन देतो. कशी आली आणि नाही खरंच उगाच काय मला मस्त झाले. खतरनाक. आरा खतरनाक. आरा खतरनाक. व्हिडिओ देणार आहे माहिती आहे ना. व्हिडिओ दे, आम्हाला काय नाही. आम्ही घाबरत नसतोय. व्हिडिओ आम्ही देतोच. थंड पिऊया नंतर.